नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्राने एक नव्याने सुरुवात करावी. कारण दुर्दैवी त्या सगळ्या घटना ह्या आता जाती अंगानेच पाहिल्या जात आहेत, असं आम्ही विश्लेषण केलं होतं. त्यानंतर श्री विजय वडेट्टीवार सभागृहात म्हणाले, की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये जातीवाद प्रचंड टोकाला गेलेला आहे. ते दिसतं पण आहे. आणि ही भूमिका अधिक व्यापक स्वरूपामध्ये मांडण्यासाठी मला खूप बरं वाटलं, की श्री राज ठाकरे यांच्या पिंपरी चिंचवड इथल्या मेळाव्यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्राच्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे सर त्या व्यासपीठावरती होते आणि महाराष्ट्र काल, आज आणि उद्या अशा व्यापक अंगाने त्यांनी मांडणी केली. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. धन्यवाद. मागंही मी सरांची मुलाखत केली होती आणि तेव्हाही खूप सकारात्मक अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. कारण महाराष्ट्र अजून सुजाण नागरिकांनी, बहुसंख्याक सुजाण नागरिकांनी भरलेलाच प्रांत आहे. पण तरी तुम्ही चिंता व्यक्त केली, जी आधी केली होती आताही म्हणालात, की महाराष्ट्र जितका आज माहीत नाही मला की हे थेट म्हणायचं की महाराष्ट्र हा पूर्वी ब्राह्मण तर सगळ्या चळवळी झाल्या, पण त्याहीपेक्षा अधिकचा आत्ता जातीयवादी आहे. हे बरोबर आहे? नाही, मी असं म्हणालो होतो, हं, म्हणजे तुम्हालाही म्हटलं होतं हं, मुलाखत देताना आणि अन्यत्रही काही चॅनलवरती म्हटलं होतं, की एक 100 वर्षांच्या पूर्वी हं, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ ही शिगेला पोहोचली होती. हं, म्हणजे 1920 ते 1930 या काळामध्ये. हं, ते 30 नंतर कमी झाली याचं कारण बहुजन समाजातले लोक काँग्रेसमध्ये जायला लागले. हं, त्यामुळे ती चळवळ आपोआप थंडावली खरं तर. हं, तर त्याची पुनरावृत्ती म्हणजे एका शतकाने आज हं, परत होते की काय असं मला अ, काही महिन्यांपूर्वी वाटलं होतं आणि मी तसं म्हणून दाखवलं होतं. आणि दुर्दैवाने ते खरं ठरलं की जातीय पद्धतीने विचार करण्याची सवय अलीकडच्या काळात लोकांची वाढली आणि त्याचं कारण असंच राजकारण आहे. राजकारणामध्ये जातीय पद्धतीने बोलणं, वागणं हा एक शॉर्टकट असतो. हं, आणि कारण लोकांच्यामध्ये जातीय भावना ही आता एक गोष्ट खरी की जातीसुद्धा काही नैसर्गिक नसतात. त्या माणसानेच बनवलेल्या आहेत शेवटी. पण आपल्या इतक्या अंगवळणी पडलेलं असतं, पिढ्यानपिढ्याचे संस्कार झालेले असतात वगैरे, वगैरे, वगैरे. त्यामुळं तो एक नैसर्गिक लोकांना स्वाभाविक असं शॉर्टकट वाटतो. हं. एक तो हक्काचं व्यासपीठ, हक्काचं एक संरक्षक कवच म्हणून जर आपण कोणाकडे पाहत असू, कशाकडे पाहत असू, तर ती जात आहे आपल्याकडे. हं, आणि हा संपूर्ण भारतीय पातळीवरचा विचार आहे, हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही. हं, आणि हुशार लोक काय करतात, त्याचा उपयोग करतात मग आपल्या राजकारणासाठी, आपल्या समाजकारणासाठी, आणखीन काही-काही गोष्टीसाठी. हं, तर मी असं म्हणत आलेलो आहे खूप पूर्वीपासून, की संस्कृतमध्ये अशी एक म्हण आहे, की समजा अ, आपलं कोणाचं तरी काहीतरी काय म्हणतात त्याला भांडण झालं किंवा काही झालं. हे भांडण म्हणण्यापेक्षा वाद झाला आणि आपण युक्तिवाद करायला लागलो. परंतु एक क्षण असा येतो, की युक्तिवाद कमी पडतात. हं, मग काय करतो आपण? आपण चिडतो आपल्या त्या अ, वादविवाद करणाऱ्या माणसावरती आणि ती म्हण अशी आली, की "शेषम कोपेन पूरयेत." हं, जे राहिलेलं आहे ते रागाने भरून काढायचं. हं, तसं आपल्याकडे हे सगळं करताना जर काही राहिलं असेल, तर शेषम जात्या पूरयेत. हं, जातीचा उल्लेख करून ते भरून काढायचं मग. हं. ही आपल्याकडं फार जुनी प्रथा आहे. मग 100 वर्षापूर्वीची गोष्ट आज पुन्हा इतिहासात वापरली जाते आहे. हं. याचा अर्थ ते राजकारणी वापरत असतील तर समाज तेवढा प्रगल्भ झालेला नाहीये. खरी गोष्ट आहे ना, हं, खरी गोष्ट आहे ना. समाज जेवढा प्रगल्भ व्हायला पाहिजे होता, हं, जी आपली अपेक्षा होती हं, आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होती. हं, म्हणजे आता तुम्ही 100 वर्षापूर्वीचीच गोष्ट काढली, ब्राह्मणेतर चळवळीची गोष्ट आहे ती. तर हे लोक एकमेकांशी रोज भांडायचे. हं, तर एक दिवशी काकासाहेब गाडगीळ हं, हे उठले, त्यांच्या घरातून निघाले. शनिवार पेठेत ते राहायचे आणि शुक्रवार पेठेत गेले. कुठे गेले? केशवराव जयंतीच्या घरी गेले. हं, थेट घरी गेले. काही अगोदरची कल्पना वगैरे पूर्वकल्पना न देता एकदम भल्या सकाळीच आणि थेट जाऊन बसले तिथे आणि म्हणाले, की "वहिनींना सांगा चहा टाकायला." हं, तो चहा वगैरे आला. घेता-घेता ते म्हणाले केशवरावांना, की "आपण किती दिवस भांडत बसायचं असं आणि कोणासाठी आणि कशासाठी मुख्य म्हणजे? हं, म्हणजे भांडतोय आपण एकमेकांच्यामध्ये, परंतु कशासाठी भांडतोय?" तर ते म्हणाले, की "ते जे लोणी आहे, ते लोणी इंग्रज खाऊन जातोय. हं, जो परकीय आहे, ज्याची आपल्यावरती सत्ता आहे आणि आपण ताकासाठी भांडतोय. हं, तर हे योग्य नाही ना, हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे." हं, ते केशवरावांनाही पटलं. सुदैवानं केशवरावांच्याकडे त्या काळामध्ये विठ्ठलरामजी शिंदेसारखे मार्गदर्शक होते आणि मग तिथे ब्राह्मणेतर चळवळीतले लोक काँग्रेसमध्ये जाऊन राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले. त्यामुळं स्वातंत्र्य लढ्याला एक बळकटी मिळाली आणि आपलं स्वातंत्र्य जवळ आलं. ही तेव्हाची गोष्ट होती. हं, मग आता त्याच पद्धतीने पुढे चालू राहिलं का? तर नाही राहिलं. हं.
म्हणजे हा जो मुद्दा होता की ब्राह्मणेतर लोक सगळे तिकडं गेले आणि जे कुणी ब्राह्मणेतर पक्ष म्हणून राहिले होते न जाणारे ते अल्पमतात गेले, त्यांचा पराभव केला. म्हणजे संयुक्त मतदारसंघ जो त्यांचा असायचा, म्हणजे हं. समजा जेधे आणि गारगीळ दोघे उभे राहिले, दोघे निवडून यायचे. तर लोक सांगायचे की जेधेंना की तात्या ते लोक टांग मारतील. नंतर गाडग्यांना सांगायचे की काका ते दुसरे लोक तुम्हाला टांग मारतील. तसं काही झालं नाही, निवडून आले दोघं. हं. तर ही जी प्रक्रिया पुढे चाललेली होती आणि त्यामुळे मी म्हणालो की बळकट झाली काँग्रेस खेड्यापाड्यापर्यंत, कारण ब्राह्मणेतर चळवळ खेड्यापाड्यापर्यंत गेली होती. हं. तर त्या काळामध्ये मग हळूहळू पुढे आपण जात राहिलो. केशवराव जेधे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मग त्याच्यापूर्वी काँग्रेस ही जवळजवळ ब्राह्मणांची, म्हणजे त्या अर्थाने. आणि मग पुढे काय झालं, तो पुढचा मुद्दा हळूहळू म्हणजे परत कशा पद्धतीने सुरुवात झाली या उलट्या प्रक्रियेला, हे तुम्हाला मी सांगतो. स्वातंत्र्य जसं जवळ आलं तसं ब्राह्मणेतरांना असं वाटायला लागलं की आपण ज्या अपेक्षेने आशेने इथे आलेलो आहोत, म्हणजे वैयक्तिक सत्ता हा वेगळा मुद्दा झाला, हं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कामगारांचे प्रश्न असतात, नाही म्हटलं तरी ते बहुजन समाजाचेच लोक ना सगळे. तर त्यांची सोडवणूक काही काँग्रेस नीट करत नाही. काँग्रेस ही भांडवलदारांचीच दार्जिनी दिसते अजूनही. तिथे गुजराती भांडवलदारांचं होतं ना वर्चस्व तेव्हासुद्धा. एकूणच चळवळीमध्ये काँग्रेसच्या आणि ब्राह्मणच दिसतात जास्त. कारण मुख्यमंत्री पहिले बाळासाहेब खेर झाले फेर झाले. हं. आणि जे ब्राह्मणाच्या चळवळीतून तिकडे गेलेले जो काय म्हणतात त्याला, काय त्याला म्हणता येईल की तालेवाराचा कोण? तालेबार लोक पुण्यात येतात ते हं. होते. हं. त्यांच्याऐवजी ज्यांचा फारसा उपद्रव होणार नाही किंवा ज्यांच्या फारशा मागण्या येणार नाहीत, त्यांना काँग्रेसनी मंत्रिपदं दिली हं. मुंबई सरकारमध्ये. म्हणून ते अस्वस्थ व्हायला लागले ब्राह्मणेतर काँग्रेसमध्ये गेलेले. आणि मग हळूहळू त्यांनी केली सुरुवात त्यांच्या पद्धतीने. मग त्यांनी काय केलं, उदाहरणार्थ आतमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत काहीतरी किसान संघ काढला, काहीतरी गोष्टी केल्या हं. आणि मग झाली सुरुवात. म्हणजे एका बाजूला अध्यक्ष काँग्रेसचे म्हणजे हं. स्वतः जेधे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यप्रधान म्हणजे मुख्यमंत्री. आणि मग त्यातनं करता 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 दाभाडीला नव्हे, याला खंडाळ्याला एक परिषद झाली भाऊसाहेब राऊतांच्या घरी. मला वाटतं आचार्य यात्रेसुद्धा त्याला कदाचित हजर असतील. आणि त्यातनं मग शेतकरी कामकरी पक्षाची स्थापना शेकाप झाली. आलं. हां. हं. त्यामुळं शेतकरी कामकरी पक्ष हे एक प्रकारे पूर्वीच्या ब्राह्मणेतर गटाचं पुनरुज्जीवन होतं. अर्थात त्या काळामध्ये एक गोष्ट घडली की त्या केवळ जात जाणीवेपुरतं मर्यादित न राहता त्याला एक वर्गीय जाणीव वर्गीय मिळाली. जाणीव होती. तिथे एक शंकरराव मोरे असल्यामुळं त्यांनी ते काम केलं. हं. पण तो प्रयोग फार दिवस चालला नाही. म्हणजे भले शेतकरी कामकरी पक्ष पुष्कळ दिवस चालला, पण मुळातले जे दोघं त्याचे संस्थापक होते तेच पक्ष सोडून गेले. हं. म्हणजे असा हा एक वेगळा चमत्कार आपण पाहायला मिळाला आपल्याला. तो पुन्हा बेरजेच्या राजकारणाचा परिणाम होता वगैरे असं झालं ना त्याच्याही नंतरच्या आधी राजकारणात. त्याच्याही आधी म्हणजे हं. केशवराव जेधे, शंकरराव मोरे हे अगोदर आले आहेत. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी हे करण्याच्या अगोदर, हं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर ते शेतकरी कामकरी पक्ष सोडून इकडे आले. हं. तर या पद्धतीने परत एकदा तो एक वाद ज्याला म्हणूयात, त्याला म्हणायचं की नाही वाद माहीत नाही, हं. तो पुढे आला. आता आपल्याला चित्र काय दिसतं की आता काही शेतकरी कामकरी पक्ष नाही. हं. त्याच्यावरती आरोप व्हायचा ना बऱ्याच वेळेला. म्हणजे इव्हन बाबासाहेबांना सुद्धा संशय होता. मग आता तरीसुद्धा काय प्रकार आहे हा? पण आहे, ही गोष्ट आपल्याला मान्य करायलाच पाहिजे. आणि तेवढ्यानी वागत नाही. मी आपल्याला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं पूर्वीच्या काळामध्ये की विठ्ठलरामजी शिंदेंनी सांगितलं की एकदा तुम्ही एक भेद केला की दुसरा आपोआप येतो. म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा पहिला भेद केला ना, मग पुढे ब्राह्मणेतरांच्या अंतर्गत भेद सुरू होतात. हं. तिथं कोणाचं डॉमिनेशन आहे. म्हणजे हा याचा खेळ, काय काय त्याला नाव द्या, आंधळी कोशिंबिरी नाव द्या, आणखीन एखाद्यावरती राज्य आलं, ती ॲनॉलॉजी घेतात शिंदे. हं. आणि ती फार महत्त्वाची ॲनॉलॉजी आहे की सगळ्यांनी मिळून ब्राह्मणांना ते बाजूला काढलं, कंसाच्या बाहेर काढलं. म्हणजे कंस ही मी दिलेली ॲनॉलॉजी आहे. हं. मग आतमध्ये जे उरले त्यांनी मिळून ब्राह्मणांचं वर्चस्व कमी करायचं. ओके. पण आतमध्ये जे त्यांची सुरू झाली परत सत्तेची स्पर्धा. हं. मग तिथे मराठा डॉमिनेशन व्हायला लागलं. मग बाकीचे लोक पुढे एकत्र आले मराठ्यांच्या विरोधामध्ये. म्हणजे मराठेतर ब्राह्मणेतर पक्ष काढावा असं म्हणण्यापर्यंत मजल गेली. हं. प्रत्यक्षात असा पक्ष निघाला नाही. पण अंतर्गत जे काही चालायचं ते त्याच लाईननी चाललेलं होतं. हं. तर ही गोष्ट 100 वर्षापूर्वी घडली. तिचा परत एकदा मला प्रत्यय यायला लागला आणि म्हणून मी पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न केला मागच्या इलेक्शनच्या अगोदर की असं असं चाललेलं आहे महाराष्ट्रात पण मग आणि आता ते योग्य नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र कुठे उभा आहे? महाराष्ट्र एका संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे आपण नेमकं काय करावं, महाराष्ट्रातील लोक गोंधळलेले आहेत हं. असं मला वाटतं. आणि त्या गोंधळाचं एक कारण परत हा आहे, म्हणजे ही आहे काय कुठलं कारण आहे याचं की नेमकं आपण कशाला प्राधान्य द्यायचं, नेमकं आपल्या राजकारणाचं युनिट कोणतं असलं पाहिजे. हं.
म्हणजे वर्ग असलं पाहिजे, जात असली पाहिजे, आयडिओलॉजी असली पाहिजे, की धर्म असला पाहिजे. कारण सगळ्याच बाजूनी क्लेम करणारे लोक तुम्हाला दिसतात. त्यामुळं सामान्य माणूस जो आहे आणि त्याच्यात दुसरं काय झालेलं आहे, की सोशल मीडियामधून अर्धवट माहिती असणारे लोक काहीही पसरवतात. आणि त्या लोकांनी हल्ली वेगळं मी असं ऐकतो, की राजकीय पक्षांच्या टीम आहेत सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्या. त्याला जर चाललेलं असतं. पण प्रथमदर्शनी तर आता दिसतं असं आहे, की हां. आत्ताचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आत्ताचा मुद्दा हा आरक्षणाचा आहे. हं, हं, आणि हं. आरक्षणाच्या मागणीपासून ती सुरुवात होऊन मग ती जातीय अंगाने आता पुढे जाताना दिसते. बरोबर आहे ना. हं. पण मी तुम्हाला आठवत असेल, की मी हे असं म्हणालो होतो, की त्या काळात सुद्धा, की हा जो लढा दिसतोय तुम्हाला लोकांना संघर्ष झालेला दिसतोय ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये. बरोबर आहे ना? तर हा दोघांचा प्रश्न आहे, हा एकट्या मराठ्यांचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मराठी आपले स्पर्धक आहेत असं न समजता ओबीसींनी पुढे आलं पाहिजे, की आपण दोघं मिळून केंद्राकडे मागणी करू, की वाढवून द्या संख्या. असं मी म्हणालो होतो. कुणीही ही गोष्ट मनावरती घेतली नाही. म्हणजे आता दोन्ही गोष्टी राहून गेल्या ना, म्हटलं तर. तो पण मग तेवढी संघर्ष समज तसाच राहिला. तेवढी समज मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या नेतृत्वात आहे असं तुम्हाला नाही वाटतं? कोणाकडेच नाहीये ना. म्हणजे मराठ्यांकडे पण नाही आणि ओबीसीकडे तरी कुठे आहे? ते एकमेकांना हे समजतात एकमेकांचे प्रतिस्पर्धी वगैरे, वगैरे किंवा ते भाषावागी त्यांच्या सगळ्यांचीच आमच्या ताटातलं, आमच्या ताटातलं. एका ताटात जेवतो आपण अहो. त्या ताटातून इकडं ओढून घ्यायचा मुद्दा नाहीये. असं कोणी म्हणत नाही, की आपण एका ताटात जेवू. ते माझं ताट वेगळं आणि तुझं ताट वेगळं हे ठरवून गेलं. मग त्याच्या ताटातनं आपण, पण अरे आपलं ताटच एक आहे मुळात. अशी भूमिका का येऊ नये? ही दोघांनी घ्यायला पाहिजे होती, पण त्याच्याऐवजी झालं कसं परत तुम्हाला मी सांगतो. आणि याची पण कारणं आहेत, की ही अशा प्रकारचा संघर्ष झाला ना, तर त्या समूहाच्या लोकांना ती संधी वाटते, की आता आपलं नेतृत्व त्याच्याकडून घट्ट करायचं. हे काही लोक असे दिसतात, की त्यांना ते नकोय मिटवायला. तर ते मिटलं, की मग यांचं दुकान बंद होईल ना. काही नावं तुम्हाला नाही, सांगावीशी मी नाव वाटतात? कसं सांगेल? ठीक आहे. लोक ओळखतील ना. ठीक. संघर्षाची सुद्धा दुकानं असतात, की ती बंद पडून चालणार नाही. दुकान चाललंच पाहिजे. असाही मला दिसतो कधी-कधी भाग त्यातला. पण मग एक असा आहे, की लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्यासाठी बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करावं अशी अपेक्षा आहे असते, साधारणपणे. बरोबर? आणि त्यासाठी कायदे पण केलेत ना. बरोबर. हां. मग ह्या सिच्युएशनमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो जात समूह आहे, हो. त्या समूहानं अधिक मॅच्युरिटीनं वागणं गरजेचं होतं का? आणि ते वागतायत का? नाही, ते होतं आहे आणि असेल सुद्धा. लक्षात घ्या. पण शेवटी त्याही समोरला एक मर्यादा असते ना हो. त्यांची जी आजची परिस्थिती आहे, आपण बघत असतो म्हणजे अनुभवाचा विषय सगळ्यांना, ती अत्यंत हलाखीची आहे. तर त्यांना याची खंत वाटते, की अरे आपण इतक्या खाली याच्यात गेलोत आणि तरी लोक आपल्याला तुम्ही राज्यकर्ते, तुम्ही असे, तुम्ही तसे असं म्हणतायत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते एक नैराश्य आलेलं आहे. आणि काही गोष्टी नैराश्यपोटी करतात. लक्षात घ्या. तो एक भावनात्मक इश्यू होतो मग आपोआप. हा भाग झालेला आहे. आणि दुसरा एक त्यातला तुम्हाला मी भाग सांगतो. हे पहा, राजकारणाचे 2 प्रकार असतात. खरं तर 3 प्रकार असतात. त्यातले आपण 2च घेऊयात त्या ठिकाणी. एक आयडेंटिटीचं म्हणजे अस्मितेचं राजकारण आणि दुसरं आयडिओलॉजीचं राजकारण. तर पूर्वी तुम्हाला आठवेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये खूप दिवस आपल्या लोकांनी भारतातल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा काय केलं असेल तर आयडिओलॉजीचं राजकारण केलं. आता कधी-कधी आयडेंटिटी झालं नाही अशातला भाग नाही. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही आयडेंटिटीची होती. पण तेवढं जर सोडलं ना, तर जात किंवा धर्म ही आयडेंटिटी कधीच बलवत्तर झाली नव्हती. आता ती व्हायला लागलेली दिसते आपल्याला. कोणाला हवी आहे सेपरेट आयडेंटिटी? सगळ्यांनाच. बरं. म्हणजे नाही, आयडिओलॉजी सोडून आयडेंटिटी. आता मी उदाहरणार्थ जेव्हा मी म्हणेन किंवा माझी एक आयडेंटिटी आहे महाराष्ट्रीयन म्हणून, मराठा म्हणून. माझ्या आयडेंटिटीला जोपर्यंत आयडिओलॉजीची जोड नाही, तोपर्यंत ती फक्त संघर्ष होणार. आयडेंटिटी कशासाठी? काय मागायचं तुम्हाला? फक्त माझ्या जातीचं हित पाहणं हे पुरेसं नाही होत राजकारणामध्ये लोकशाहीच्या. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं? म्हणजे जसं आपण म्हणत होतो, की काय नाही, आम्ही कष्टकरी आहोत. म्हणजे एक काळ असा होता, की हे जे लोक असायचे बहुजन समाजातले, ते डावी चळवळीकडे झुकलेले असायचे आपोआपच. मग त्यांच्या आयडेंटिटीला आयडिओलॉजीची जोड मिळायची. मुंबईचे कामगार बहुजन समाजातले. पण प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं तिथं त्यांचा कल कोणता होता? की अनेक जण कम्युनिस्टांच्याकडे झुकलेले असायचे. चळवळ किती जोरात आली ना आपल्याकडे. म्हणजे त्याला एक आयडेंटिटीला आयडिओलॉजीची जोड मिळाली. पुढे ते कमी होत गेलं. मग आत्ता माझ्याकडे फक्त आयडेंटिटी आहे, माझ्याकडे आयडिओलॉजी नाही. अस्मिता आहे. हा दुसरा एक भाग आहे आणि त्याला राजकीय पक्ष हे ठरले, असमर्थ ठरले त्या मुद्द्यावर आयडिओलॉजी टिकवायला. बरोबर, मी त्या मुद्द्यावर बोललो. पण साधारणपणे उत्तर भारतातली महाराष्ट्राची ओळख हे मराठा म्हटलं की महाराष्ट्रातले सगळे लोक. आता ही जर स्वतंत्र आयडेंटिटी घ्यायची असेल तर त्यामुळं महाराष्ट्राचं अंतिम नुकसान काय होईल?
नाही, नुकसानच नुकसान आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातले सगळं आणि ॲक्च्युअली कालच्या सभेमध्ये हेच सांगितलं मग ना, तेच अपेक्षित की आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातले सगळे लोक आपण मराठा म्हणून स्वतःला म्हणवतात, हं, म्हणजे महाराष्ट्रीयन, हं, मराठा हा शब्द पर्यायवाचक आहे. हं, तोपर्यंत आपल्या राज्याला भवितव्य आहे. म्हणजे एक चांगल्या अर्थाने लोकसभेमध्ये आपण लोकशाहीमध्ये दबावगट म्हणतो आपण. हं, आणि तो वैचारिक पण असतो आणि तो संख्यात्मक पण असतो. हं, तो राजकीय सुद्धा असतो. म्हणजे जसं तो यशवंतरावांच्या काळामध्ये उदाहरणार्थ होता. हं, तर तो तो राहत नाही ना मग. तुमच्यात जर फाटाफूट झाली, म्हणून मी त्या व्याख्यानामध्ये यांचंही उदाहरण दिलं. कोणाचं? कौरव पांडवांच्या याचं, हं, की तो गंधर्व आणि कौरव यांची लढाई झाली. चित्रसेन गंधर्व हे काही कारण नसताना त्यांच्या टेरिटरीमध्ये गेले. त्यांची काहीतरी जलक्रीडा सुरू होती. दुर्योधन आणि हे सगळे लोक. तर गंधर्वांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना पकडून ठेवलं. ही गोष्ट पांडवांना कळली. पांडव वनवासामध्ये होते. म्हणजे कौरवांनीच पाठवलेले. तर त्यावेळेला कदाचित त्या भावंडांपैकी एखाद्याला वाटलं असेल, की भली जिरली परस्पर कुठे बिघडते, चांगलं झालं की हं. त्यात लायकीचे आहेत. युधिष्ठिराने सांगितलं, की म्हणजे धर्मराजांनी असं नाही चालणार. हे आपलं अंतर्गत आहे. भले आपण दूध खेळलो, त्यांनी आपल्याला हरवलं, फसवणुकीने हरवलं, पाठवून दिलं वनवासाला. पण आत्ता आपण ते 100 आणि आपण 5 असे नाही, तर आपण 105 आहोत. हं, म्हणजे मी मी मला आत्ता आठवलं तो 105 नावाचा जो आकडा आहे. 105 होतच नाहीत आपले. हं, सगळ्या जाती जमातीचे आहेत महाराष्ट्रासाठी गेलेले. कोण नाही सांगा तुम्ही. हं, तर हे 105 असण्याची जी कल्पना आहे, हं, आपण सगळे महाराष्ट्रीयन म्हणून, हं, जेव्हा आपण दुसऱ्या कोणाशी तरी आपला संघर्ष होतो किंवा दुसरं काहीतरी कृत्य करावं लागतं आपल्याला, आपले वैयक्तिक, आपल्या जातीचे, आपल्या याचे हितसंबंधाच्या पलीकडे जाऊन, हं. ते आपण नाही ना करत मग आता. हा त्याच्यातला मग याची भाग परिणिती दंगलीत होण्याची शक्यता किती वाटते? काही वेळेला नाही काही लोक सिव्हिल वॉर वगैरे असं पण नाही, म्हणतात. अगदी सिबल वगैरे नाही, पण छुटपूट दंगली होतातच आहेत. आणि मग एकमेकांच्यावरती आरोप करतात लोक. हं, आता आपण नाही का पाहिलं मधल्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये कोणाला तरी अडवलं, मग गाड्या अडवल्या, हं, मग इकडून काय गेलात, मग तिकडून काय गेलात. हं, हे कशाचं लक्षण आहे? वारबीर नाही झालं किंवा नाही होणार, मला खात्री आहे की तेवढे लेवलला जाणार नाहीत लोक. हं, हं. पण त्याचेच तो हे आहेत ना, छोटे छोटे आविष्कार आहेत या प्रकारचे. मराठवाड्यातल्या विशेष जिल्ह्यामध्ये घडणारे गुन्हे हे आता जातीय अंगाने बघितले जात आहेत. त्या कुटुंबाची तशी भावना नसेल, पण त्याच्या अवतीभोवतीचं जे काही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत आपल्याला, त्या जातीय अंगाने अधिक आहेत. ह्याकडे तुम्ही कसं बघता? नाही नाही, आता असं बघा, त्याला आपण सगळे जबाबदार आहोत. हं, म्हणजे मराठवाड्यातले नेते तर जबाबदार आहेतच. हं, पण मराठवाड्यातले नेते काय करतायत याच्याकडे त्यांच्या सिस्टीमचं लक्ष नव्हतं ना. हं, त्यांचं काम नव्हतं का त्यांना आवर घालणं. मला नाही वाटत की हे कोणालाच माहीत नाही की ते काय चाललेलं आहे ते. हं, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलतोय. मी कुठल्या एका विशिष्ट पक्षाच्या किंवा विशिष्ट जातीच्या बाबतीत बोलत नाहीये. हं, नाही केलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन मी असं माहिती का, की नेते राहिले बाजूला. त्यांच्या अनुयायांचं सुद्धा हे काम आहे, की बाबा आपल्याला जो ज्या नेत्यांच्याकडनं लाभ मिळतोय, तो कितपत वैध मार्गाने मिळतोय. दुसऱ्यांचं हिरावून घेऊन मिळतो का? हं, हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे ना. ही प्रगल्भता जी आहे ना, ती हं, राहिलेली नाही आपल्याकडे. येणं-केणं प्रकारानं ओरबडून जर कुणी देतंय आणि आपण आनंदाने घेतोय, हं. म्हणजे फक्त नेत्यांच्यावरती दोष द्यायचा कामा नाही आपण. त्यांचे अनुयायी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. सगळे मिळून हे चाललेलं आहे. म्हणजे अनुयायी आहेत, नेते आहेत, त्या नेत्यांचे नेते आहेत, हं. की जे डोळेझाक करतात या प्रश्नाकडे. हे सगळं आहे ना. पण मग काही गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्थानावर सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या ब्राह्मण समाजातल्या नेत्याला समजा असं वाटलं, की मी सत्तास्थानावरती आहे किंवा त्याच्या अनुयायांना असं वाटलं, तर त्यात वावगं काय? की मी इथे आहे म्हणून माझ्या विरोधामध्ये हे एक वेगळ्या पद्धतीचं नाही, कट्टर. हे पहा, तो इन्फेक्शन नावाची जी गोष्ट असते ना, एखाद्या नदीचं पाणी दूषित झालं. हं, जेवढे लोक ते पाणी पितात त्या सगळ्यांनाच आजार होतो. त्यामुळं अमक्याला होऊ नये आणि तमक्याला व्हावा, हं, असं नाही म्हणत. उद्या समजा ती लांब कशाला, आता मध्ये कुठल्यातरी ब्राह्मणाने, म्हणजे ब्राह्मण विचारवंतांनी ब्राह्मणांचं स्वतंत्र राज्य पाहिजे असं म्हटलं होतं. हं, हे आता तुम्ही कशी संगती लावणार? म्हणजे त्यातला मुद्दा परत तोच आला नाही. तर हे जे सगळे भांडतात ना एकमेकाशी, ओबीसी आणि मराठे हं, समजा, त्यांचं परत ब्राह्मणांशी भांडण्याबद्दल एकमत असतं बऱ्याच वेळेला. हं. तर माझा प्रश्न तो होता ना, की त्याला ब्राह्मण काय करणार? नेतृत्व सर्वोच्च स्थानी आहे. हां, हां. देवेंद्र फडणवीस हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत गेली 15-1 हो, वर्ष. हो, तर त्यांच्यामुळे हो. हे सतत महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं अस्थिर वातावरण तयार केलं जातं आहे, असं जर नाही, कोणाला वाटत असेल तर हे खरं आहे का? त्यांचं नाव घेऊन ते केलं जातं ना. तो राजकारणाचाच एक भाग आहे. हं, आणि हे होणार म्हणजे ती जी परंपरा मी तुम्हाला म्हटलं ना 100 हं. वर्षापूर्वीपासूनची, कमीत कमी सत्तेच्या किंवा करोडून. त्याच्या अगोदरपासूनची, हं, तो आपण धागा सोडायला तयार नाही आहोत.
आणि हं. जे लोक करत होते म्हणजे मला एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगायची की ज्या वेळेला ही चळवळ झाली ना खरोखर, हं. त्यावेळेला खरोखर ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण यांनी संघर्ष करावा अशी परिस्थिती होती सामाजिक. हे नाकारचं काहीच कारण नाही, लक्षात घ्या. म्हणजे मी ती चळवळ नाही कंडेम करणार, मी त्या चळवळीचा अभ्यासक आहे. हं. ती सगळी जवळून अभ्यासलेली चळवळ आहे मी. म्हणजे अगदी महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, हा सगळ्या माझ्या लेखनाचा, विचारांचा, चिंतनाचा, प्रेझेंटेशनचा भाग आहे. मी तेच करत आलोय गेले कित्येक वर्ष. हं. त्यामुळे हे मला माहिती आहे नेमकं आणि मी तेवढ्याने सांगू शकतो, की ती त्यावेळेला समर्थनीय होती. एक उपप्रश्न म्हणून विचारतो. हां. त्या चळवळीमुळं जेव्हा नथुराम गोडसेंनी नाही तर मग तुम्ही एकदम पुढे आलात. हां, मी ते बरं. नाही, नाही, नाही. मला त्याचं सांगू देत ना अगोदर. हं. मग जेव्हा ते त्याच्यामध्ये प्रगल्भ लोक होते की नाही, हं. त्यांना माहिती होतंय, की अरे हे कायमस्वरूपी असणार नाही, असू शकत नाही. म्हणजे अगदी लांब कशाला, तुम्हाला मी शाहू महाराजांची गोष्ट सांगतो. हं. शाहू महाराजांच्याबद्दल सगळ्या गोष्टी नीट सांगितल्या जात नाहीत. आणि मी माझ्या YouTube म्हणजे महाराष्ट्र मंथनमधून मी ते काही व्हिडिओ सांगितलेले आहेत. ते शाहू महाराजांच्या अत्यंत निकटवर्ती जे होते की नाही, तोफखाने. त्या तोफखान्यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, की शाहू महाराज दक्षिणेत गेले, जिथे जस्टिस पार्टी होती आणि जिथे प्रचंड संघर्ष होता ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचा. आणि तो वांशिक संघर्ष इतक्यापर्यंत ते गेलं होतं. तेव्हा शाहू महाराजांना ते बघून आश्चर्य वाटलं, खेद वाटला आणि त्यांच्या लक्षात आलं, की असं आपल्याकडे काही होण्याच्या अगोदर आपण काहीतरी ब्रेक मारला पाहिजे. हं, हं. हं. ते त्या मूडमध्ये होते हं. आणि त्यांनी सांगितलं होतं, आता याच्यावरती काहीतरी रेक्टिफाय करायला पाहिजे, आपण काय करू शकतो, अशी धारणा सुरू, अशी विचार प्रक्रिया सुरू झाली होती. हे झालं शाहू महाराजांचं. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, हं. की तो संघर्ष कुठपर्यंत न्यायचा, वैयक्तिक पातळीवरती न्यायचा का, तो संघर्ष जातीय म्हणायचा की वर्गीय म्हणायचा, ह्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. हं. माझ्याकडे प्रबोधनकार ठाकरे जे ब्राह्मणेतर चळवळीचे फार मोठे नेते होते, हं. की ज्यांनी फार मोठं चॅलेंज दिलं राजवाड्यांच्या सारख्या भल्या मोठ्या लोकांना. तर त्यांनी काय म्हटले बघा, हं. आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं या कॉन्टेक्स्टमध्ये. हं. त्याचा आपण जरूर विचार करायला पाहिजे. हं. ते काय म्हणतात माहिती आहे का, मी तुम्हाला त्यांच्यातल्या दोन उदाहरणं सांगतो. एक म्हणजे एक 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 सामाजिक आहे डायरेक्ट, आणि एक वैयक्तिक पातळीवरचं आहे. सामाजिक ते असं म्हणतायत, की सरकारी नोकर हाच एक वर्ग आहे वेगळा, हं. तिकडे सत्ता असते. हं. मग ते म्हणतायत, की आज आज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे दोन्ही जातीचे सरकारी नोकर आहेत. हे प्रबोधनकार लिहित आहेत. हं. पण दोघांच्या वृत्तीत फारसा फरक काहीच नाही. 20-25 रुपया कमावणारा ब्राह्मण कारकून संध्याकाळी कडसुरी फुगून घरी जातो आणि ब्राह्मणेतर कारकून दररोज दिगंबर बनतो असे मुळीच नाही. 80-90चा ब्राह्मण सब रजिस्ट्रार 2-3 वर्षात कोकणात गावी 7-8 हजारांची विस्टेट करतो आणि कायस्थ प्रभू किंवा मराठा सब रजिस्ट्रार काय कानात तुळशीपत्र कोंबतो. हं. कायस्थ किंवा ब्राह्मण मामलतदार, मुनसब बिनबोबाट घरी चालत येणाऱ्या वादी प्रतिवादी प्रासादिक कामधेनूच्या प्रसादाने आपल्या बायकोला पिवळी ढवळी करतो आणि मराठा मामलतदार रयतेला काय आपल्या घरदार फुकून देतो, धुवून देतो. ब्राह्मण अधिकारी रयतेला वस्त्राच्या धाऱ्यावर धरतात, तर ब्राह्मणेतर काय त्यांना बापदेव म्हणून देवरात पुजतात. हं. पाटील पटवाऱ्यादी ब्राह्मणेतरांना ब्राह्मण अधिकारी अंगणात तिष्ठत उभे करतात, तर मराठा अधिकारी त्यांना झटपट क्षेमालिंगन देऊन आपल्या मांडीवर बसवतात की काय. हं. थोडक्यात आर्थिक गोष्ट आली की सगळे सारखेच आहे. हे सांगतायत थोडक्यात. हं. तुम्ही म्हटलं तेच. सरकारी नोकरीवाले जन्मतः कोणत्याही जातीचे असले तरी ते सरकारी इमानी अधिकारी बनताच त्यांची एक वेगळी जात बनते. हं. हे 100 वर्षापूर्वी प्रबोधनकार सांगतायत. आणि दुसरा मुद्दा त्याच्यातला आणखीन इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला. हं. वैयक्तिक प्रबोधनकार हं. काय म्हणतायत ते त्या ठिकाणी, हं. आणि ते मला अत्यंत 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 महत्त्वाचं वाटतं. हं. त्यांचे मेंटर म्हणता येतील असे केरळ कुकीळ, महाराष्ट्र चित्रमयूर हं. केरळ कुकीळ नावाचे चालवायचे ते, हं. आठवले, कृणा आठवले, हं. ते वारले. हं. तर त्यांच्यावरचा मृत्यूलेख जो आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. हं. त्याच्यावरनं तुम्हाला प्रबोधनकार काय नेमकं म्हणतायत, ते काय त्यांची भूमिका आहे या चळवळीत असून सुद्धा ती समजेल. ते म्हणतायत, मराठी सारस्वताच्या क्षेत्रात अगदी पहिल्यांदा प्रथम ज्यांनी आमचा हात धरून पाऊल टाकण्यास शिकवले व केरळ कोकिळ मासिकात आमच्या लहान लहान लेखांची प्रसिद्धी करून पितृवत प्रेमाने सर्वतोपरी उत्तेजन दिले, ते आमचे वंद्य गुरुवर्य महाराष्ट्र भाषा चित्रमयूर कृष्णाजी नारायण उर्फ दादा आठवले, हे ब्राह्मण आहेत. तारीख 29 नोव्हेंबर रोजी पुणे येथे अंतर्गाळाच्या आजाराने दिवंगत झाले. हे नमूद करताना अंतःकरण शोकावेगाने व्याकुळ होत आहे. हं.
सन 1904 पनवेल मुक्कामी दादांचा व आमचा प्रथम ऋणानुबंध जुळून आला. तेव्हापासून तो आजपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या आबा अण्णांनी त्यांची मुलं दोघा या केशववर जे अकृत्रिम प्रेम वाढवले तेवढे प्रेम स्वकुटुंबियांकडूनही आम्हास कसं लाभले नाही. तात्पर्य वयाच्या 17व्या वर्षीच परमेश्वराने हिरावून नेलेले आमचे पितृसौख्य दादांच्या रूपाने आजपर्यंत उपभोगले. एवढ्यावरून वाचकांना आमच्या वैयक्तिक शोकावेगाची बरोबर कल्पना येईल. केवळ मते जुळत नाहीत किंवा दोन परस्पर विरोधी देशांनी विचारांचा प्रवाह वाहतो एवढ्याच सबबीवर दक्षिणोत्तर तोंडे फिरवणाऱ्या आजकालच्या मताभिमानी बृहस्पतींना दादा आठवले आणि केशव ठाकरे या दोन ब्राह्मणेतर व्यक्तीतले प्रेमाचे रस्ते उलगडून दाखवणे फार कठीण काम आहे. आता तर ते फारच कठीण आहे. म्हणजे ब्राह्मणवादाला विरोध करता करता ब्राह्मणांना विरोध कधी सुरू आता झाला? आता 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 हे झालं. हम्म. दुसरा प्रबोधनकाराच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. प्रबोधनकारांचा सगळ्यात जर कोणी प्रतिस्पर्धी असेल की ज्याच्यामुळे ते इतिहास संशोधनाच्या प्रांतात पडले की ज्यांनी प्रभुजातीबद्दल निंदा केली ते म्हणजे इतिहासाचे राजवाडे. तर त्याच्या बाबतीत ते कोदंडाचा टणचकार ग्रामण्यांचा इतिहास जोरात म्हणजे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनकारांनी काय करायचं ते केलं. परंतु राजवाडे गेल्यानंतर ते लिहितात की ते राजवाडे वेगळे त्यांच्या मतांचा मी प्रतिवाद केला. पण एरवी राजवाड्यांचं जर आपण पाहिलं तर ते काय सांगतात बघा. मराठ्यांच्या इतिहासाची साधने संपादून ती प्रसिद्ध करण्यात राजवाडे यांनी जे परिश्रम केले व स्वार्थ त्यागाची जी परिसीमा गाठली ती महाराष्ट्रात अक्षरशः अद्वितीय व अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही तर असे म्हणतो की सर्व राजवाड्यांचे खंड बाहेर पडले नसते त्यांनी जे मराठ्यांची इतिहासाची साधनं म्हणून काही 12-14 खंड प्रकाशित केले तर काय झालं असतं. नसते तर महाराष्ट्र इतिहासाच्या क्षेत्रात खरोखरच सर्व अंधार पडला असता. राजवाड्यांची कामगिरी बहुमोल आहे. इतकेच नव्हे तर दुसरा राजवाडे प्रसवायला महाराष्ट्राला आणखी 1-2 शतकांची तपश्चर्या अपुरी पडेल असे आमचे प्रांजळ मत आहे. थोडक्यात व्यक्ती किंवा संस्थांमध्ये जे चांगलं आहे हा ते मुद्दा घ्या. बघा ना. हा मुद्दा बघा ना. म्हणजे तेव्हाही चवळ होती ना ब्राह्मणेतर. पण त्याच्यामध्ये असा प्रगल्भपणा सुद्धा होता. आणि हे झालं दोघांचं. तुम्हाला मला वाटतं मी सांगितलं एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काकासाहेब गाडगीळ केशवराव जेधे हे उदाहरण आता महाराष्ट्रानं बघितली. पण मग आता काय होतं आणखी मला सांगायचं नाही का आता काय करायचं आपल्याला ते हे ठाकरेंचं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ब्राह्मणेतर चळवळीचा जो तत्ववेत्ता होता म्हणजे आता नाही म्हटलं तरी हे काय असतं हे ब्राह्मणेतरांमधले अल्पसंख्य पण बहुसंख्य जे मराठा होते की नाही त्यांचं कोण मेंटर तर ते विठ्ठलरामजी शिंदे आहेत. हो तेच तुम्हाला सांगायचं. विठ्ठलरामजी शिंदे हे सुद्धा राजवाड्यांच्यावरती टीका करतात पण राजवाड्यांचं कर्तृत्व मान्य करायला ते पहिले असतील. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मुद्दा काय आला बघा. हे पहा आता कुठेही मुद्दा येतो. तुम्ही आत्ताची परिस्थिती म्हणतो ना आपण. आत्ता काय चाललेलं आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणी काय 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 लिहितं. लिहिल्यानंतर किंवा मांडल्यानंतर पहिल्यांदा त्याची जात कोणतीकडे पाहिलं जातं. म्हणजे त्या लोकांच्या त्या नेत्यांच्या मान्यवरांच्या जातीच्याच लोकांनी त्यांच्याबद्दल लिहिलं पाहिजे अशी जणू काही लोकांना वाटायला लागले अलीकडच्या काळामध्ये. आक्षेप म्हणजे पहिल्यांदा संशय घेतात. समजा आता मी उदाहरणार्थ समजा माझी जात मराठा आहे आणि मी समजा मराठा नसणाऱ्याच्याबद्दल जर लिहिलं तर पहिल्यांदा वाचक संशय काय घेणार का म्हणजे दोन्ही प्रकारच्या की याच्या मनात काहीतरी काळं बरं असलं पाहिजे असं एकाला वाटणार आणि दुसऱ्याला वाटणार हा फुटला. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझं तर उलटं म्हणणं आहे. माझ्या आता सत्ता असताना मी काय केलं असतं मी असं केलं असतं की आणखीन 25 वर्ष उदाहरणार्थ त्या जातीच्या लोकांना त्या जातीच्या लोकांच्याबद्दल यायला बंदी. तुम्ही दुसऱ्याच्याबद्दल लिहा. ब्राह्मणांनी टिळकांबद्दल लिहायचं नाही सावरकरांबद्दल लिहायचं नाही दलितांनी आंबेडकरांबद्दल लिहायचं नाही. तुम्ही लिहा सावरकरांबद्दल अर्थात अभ्यास करून लिहा. हो अर्थात म्हणजे केव्हाही असं कुठे होतं आपल्याकडं. आपण विठ्ठलरामजी हो ते सांगायचं ना. विठ्ठलरामजी असं म्हणतायत 1914ची गोष्ट आहे. त्यावेळेला मराठा जातीचे लोक नुकतेच अभ्यास करायला लागलेले होते. इतिहास संशोधनाचं लेखनाचं सगळं क्षेत्र ब्राह्मणांच्याकडे होतं आणि विठ्ठलरामजी म्हणतात की मराठ्यांनी पण याच्यात पडलं पाहिजे. पण कसं पडलं पाहिजे जातीय अँगलनी नाही. कोणाचं लिखाण अधिक वस्तुनिष्ठ आहे अशी स्पर्धा लागली पाहिजे निकोप स्पर्धा लागली पाहिजे. मग ते म्हणतात बघा महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि मराठे
या 2 वीर बंधूंची संयुक्त कृती आहे, हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे आणि ते करतायत. आता मराठे काय म्हणणार, ब्राह्मणांना कसं हुसकून देता येईल एकेका ठिकाणी, कर्तृत्व मान्यच करते नाही कोणाचं. आता ब्राह्मणांना तसं म्हणायची सोय नाही, कारण अगोदरच ब्राह्मणांनी त्यांचं कर्तृत्व मान्य केलं आहे बऱ्याच लोकांचं. निदान शिवाजी महाराजांचं करावंच लागतं कमीत कमी. पुढे जसा त्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडवून हा इतिहास निर्माण केला, दोघांनी मिळून, म्हणजे ब्राह्मणांनी तलवार पण गाजवलेली आहे. बाजीरावाचं उदाहरण आहेच की. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मोरोपंत पिंगळे हे लढवय्ये होते. हे बघा, एक न्यायाधीश जर सोडला ना अष्टप्रधानांमधला, बाकी सगळे तलवार बहादर होते. बरोबर. जसा त्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडून इतिहास निर्माण केला, तसे आता यापुढे त्याचे शब्दचित्रही दोन्ही जातीच्या विद्वानांनी लेखणीला लेखणी भिडून रेखाटले किंवा रंगवले पाहिजे. प्रत्यक्ष इतिहास लेखनाचा काळ अद्याप आला नसला तरी इतिहास संशोधनाचा काळ हल्ली व्यर्थ जात आहे. त्यावेळेला तेवढी साधनं गोळा झालेली नव्हती, राजवाड्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. तिथं अजून करायचं आहे आपल्याला. या बाबतीत ब्राह्मण शोधक जसे व जितके आपली कंबर बांधून, लक्षात घ्या, एकमेकाशी करतात ना, म्हणजे मांडणीमध्ये वादविवाद, तसं इतरांनी केलं पाहिजे. आपल्या ब्राह्मण बंधूंशी व ब्राह्मण गुरूंशी केवळ सात्विक अशी अहमहमिका लावली पाहिजे आपण, म्हणजे ब्राह्मणेतरांनी. आहे का अशी सात्विक अहमहमिका? आज आहेत का अशा अभ्यासक या पद्धतीने? शेषम जात्या पुरेत, मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे. आज जशी साधने मिळतील तसा उद्या इतिहास ग्रंथ वठेल. पुढील चित्रपटाच्या रेखा वक्र होऊ नयेत व रंगात भेसळ होऊ नये यासाठी आत्तापासूनच दोघांनी सावधगिरी व श्रम घेण्यात कसूर करू नये. 1914. केवढा प्रगल्भ मनुष्य आहे. काय त्याचं केलं आपण? नाव घेत नाही. ही सगळ्यांची शोकांतिका आहे. ही काही मराठ्यांची शोकांतिका नाही, महाराष्ट्राची शोकांतिका आहे. म्हणूनच तुम्ही जो महाराष्ट्र धर्म कोणता असायला हवा एक्झॅक्टली. मग मी तिथे परत शिंदेच आणतो. आता शिंदेंनी म्हटलेलं आहे की तुम्ही इतिहासात रमताना हरकत नाही, तुमचे पूर्वज श्रेष्ठ होते, त्यांची कर्तबगारी तुम्ही सतत स्मरली पाहिजे, तिचं अनुकरण सुद्धा केलं पाहिजे, पण तुम्हाला प्रत्यक्षात जे करायचं आहे ते भविष्यकाळात करायचं आहे. तुम्ही आज तलवार घेऊन शिवाजी महाराजांच्या मदतीला जाऊ शकत नाहीत तिथे. लक्षात घ्या. मग काय काय करायला पाहिजे? तिथे तो महाराष्ट्र धर्म येतो. विठ्ठलरामजी म्हणतायत, बंधू हा भावाचा किल्ला सर करणे आम्हा सकला, की बांधव हो, आपल्याला हा किल्ला सर करायचा आहे. कोणाचा? हा भावाचा, म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा नव्हे, या एकूणच प्रपंचाचा. बंधू हा भावाचा किल्ला सर करणे आम्हा सकला, सिंहगड तो एकची नव्हे महाराष्ट्रामधला साचा. फक्त सिंहगडच नाही आपल्या पुढं जिंकायचा असा, तानाची नव्हे एकुलता शेजार मामाचा बाचा. श्री शिवाजी होऊन गेला कधी काळी इतिहासाचा, अशी गोष्ट न बोला कधीही, जीवन हे युद्धच पाही, दिनराच अंतरबाही, मग काहो स्वस्तशे बसला बंधू हो. आजही आपण त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या जगण्याची लढाई लढली पाहिजे. ते आपले आदर्श आहेत. जग नव्हे मराठ्यांपुरते, हे बोला. आता महाराष्ट्रानेच बोलायचं त्याबद्दल. हे मराठ्यांना सांगतायत. मराठ्यांचे पुढारी शिंदेचं नाव घेत नाहीत. तुम्हाला सांगतो मी, हे परवडणार नाही शिंदे त्यांना. आता हा विचार सरांनी मांडलाय. बाय द वे, नाही, हे मला पूर्ण करू द्या. खरा ना, हे पूर्ण करू द्या. एक वाक्य सांगतो. महाराष्ट्र मंथन हे जे सरांचं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा त्याचं. कारण मी सरांच्या ह्या यूट्यूब चॅनलचा प्रत्येक भाग हा अनेक वेळेला पारायण म्हणून ऐकलेला आहे. आणि महाराष्ट्रात आत्ता जो सर विचार मांडतायत तो तर तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवरती खूप अधिक विस्तृतपणे ऐकता येईल, पण तुम्ही राहायला बघा. शिंदे म्हणतायत, जग नव्हे मराठ्यांपुरते पसरे ते अनादि अनंती. अनाद्य अंती. जग हे अनादि अनंत आहे, फक्त कुठल्या विशिष्ट समूहाचं नाही. आता मग मराठे कोण? राहणीचे जे जे साधे, स्वार्थाबाहेर जे पाहती, सत्याची भूक जायांना, अन्याया जे न सहती, ते सर्वची अस्सल मराठी. ही मराठ्यांची व्याख्या आहे. कालदेशात केव्हा कोठे, म्हणजे अमक्याच देशामध्ये असतील असं नाही, अमक्याच काळात असतील असं नाही. सोडा हे विचार जुटे, महाराष्ट्र धर्म आपुला बंधू हो.
हा तो महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म आहे. स्वार्थत्याग पाहिजे, सत्यनिष्ठा पाहिजे. म्हणून मी असं म्हणेन सगळ्याच लोकांना, की "अरे त्याचं ताट माझं ताट नाही ना, आपण एका ताटात बसून हं, जेवणारे आहोत." हं, असं का म्हणत नाही तुम्ही? म्हणून मला तेव्हाही माझी अपेक्षा होती, मी तुम्हाला बोलून दाखवली होती, की हा दोघांनी मिळून एकत्र करण्याचा लढा आहे ना आरक्षणाचा. हं. तसं नाही, ते असे घट्ट कुणीतरी असं आवळून बसायचं, दुसऱ्याने हिसकावून घ्यायचं, असं असं मॉडेल आपल्यापुढे उभं राहिलं मधल्या काळामध्ये. हा तो मुद्दा होता माझ्यापुढे. वेळेचा अभाव आहे. पण तुम्ही हा जो विचार मांडलाय आणि मला फार बरं वाटतं, की अजूनही सरांसारखे महाराष्ट्रात विचारवंत आहेत, की खराखुरा महाराष्ट्र धर्म काय आहे? तो पुन्हा महाराष्ट्राला आठवण करून देत आहेत. महाराष्ट्र आणि बंगालची परंपरा अलीकडच्या काळात खंडित झाली. डाव्या चळवळीचा त्यात किती प्रभाव आहे, पुन्हा हा स्वतंत्र विषय. पण महाराष्ट्रानं कायम देशाचं नेतृत्व केलेलं आहे. ते डाव्या विचारसरणीचं असेल, उजव्या विचारसरणीचं असेल, काँग्रेस विचारधारेचं असेल, काँग्रेसमधल्या सुद्धा जहाल आणि मवाळ अशा दोन्ही तिन्ही विचारधारेचं असेल, क्रांतिकारी विचारधारेचं असेल, असा तो महाराष्ट्र आहे, जो सरांनी आता आपल्याला सांगितलं आहे. हे उदाहरण अजिबात संयुक्तिक नाही, हे मी आधी सांगतो. पण तरीसुद्धा जो प्रश्न सरांना मी विचारायचा राहून गेला आहे, तो म्हणजे दुर्दैवाने महात्मा ची खून, त्यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे ब्राह्मणांचं शिरकाण झालं, तशी परिस्थिती, ते उदाहरण अजिबात संयुक्त नाही. तरीसुद्धा मी सांगतोय ते पुन्हा कारण अलीकडच्या काळात ते घडलेलं आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जात घटकाबरोबर येते की काय, असं आता वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून ते मंथन सरांचं पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आम्ही मांडलं आणि पुन्हा तीच विनंती, सरांचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. कारण ते जास्त वैचारिकदृष्ट्या तुम्हाला अधिक प्रगल्भ करेल. थांबूया आपण इथे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. धन्यवाद. धन्यवाद.